कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील माचापूरमध्ये गारपीट, गारांचा अक्षरशः रस्त्यावर खच, त्यामुळे या गावाचं मिनी काश्मीरमध्ये रूपांतर झाल्याचे चित्र. रस्त्यावर साचलेल्या गारांमुळे रस्ते अक्षरशः पांढरे शुभ्र झाले. याचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल. हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. गारपिटीसह झालेल्या पावसानं गहू, हरभरा, ज्वारीसह काढणीला असलेल्या हळदीच्या पिकाचंही नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बेळगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी. तब्बल 1.5 तास गारपिटीसह जोरदार पाऊस, त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. जोरदार वाऱ्यामुळे तारा तुटल्यानं अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा जोरदार पाऊस. गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्गजवळ गारपीट. महामार्गावर गारांचा खच, त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा. धाराशिवच्या लोहारा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका. काढणीला आलेल्या कलिंगडाचं गारपिटीमुळे मोठं नुकसान. सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरातही वादळी वारे आणि गारपीट. दिवसभराच्या तीव्र उन्हानंतर रात्री झालेल्या पावसानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. धाराशिवमध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागेला गारपिटीचा फटका. 2 दिवसांनी बाजारात विकल्या जाणाऱ्या द्राक्षांचा गारपिटीमुळे भीषण चिखल झालाय. गारांच्या तडाख्यानं द्राक्ष बागेची मोठ्या प्रमाणात पानगळ. जमिनीवर द्राक्षांचा खच. लोहारा तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. बीड जिल्ह्यात अचानक विजांच्या कडकडाटासह गारपीट. या अवकाळीचा पिकांना मोठा फटका. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांचीही तारांबळ. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 ते 5 हजार क्विंटल गव्हाची आवक. अधिक आवक झाल्यानं भावात क्विंटल मागे 700 ते 900 रुपयांची घट. गॅस टंचाईमुळे बिस्किट कारखाने बंद असल्याचा मागणीला फटका. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय चिंचोले यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. अहेरी उपविभागातील मुलचेरा, आलापल्ली परिसरात पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ. 2016चं शिक्षक मारहाण प्रकरण. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. रितू तावडेंचा दोषमुक्ती अर्ज कोर्टानं फेटाळला. 2 शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी रितू तावडेंविरोधात गुन्हा दाखल आहे. मुंबईतील मिठी नदीतला गाळ काढायला ठेकेदार मिळेना. अटी शिथिल करून तसंच मुदतवाढ देऊनही ठेकेदारांचा प्रतिसाद नाहीच. निविदेसाठी आधी 11 मार्च आणि नंतर 17 मार्चची मुदत होती. गेल्या वर्षी गाळ काढण्याचं काम ठेकेदारानं अर्ध्यावर सोडलं होतं. अमरावती महापालिकेच्या आमसभेत लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणाचं दर्शन. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसले. त्यामुळे नगरसेवक नागरिकांसाठी कामं करतील का, अशी शंका उपस्थित होतीये. छत्रपती संभाजी महाराजांची आज 337वी पुण्यतिथी आणि बलिदान दिन. सुनेत्रा पवारांकडून वडू गावात जात संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन. सांगलीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठानची मूक पदयात्रा. हजारो कार्यकर्ते मुंडन करून पायात चप्पल न घालता पदयात्रेत सहभागी. शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. उद्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणती तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष. पुण्यात आजपासून 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार. संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार. तर रविवारी स्पर्धेची अंतिम लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार. पोलिसाच्या वेशात एका बहुरूपी कलाकाराची कॉमेडी. उदयनराजेंसमोर जलमंदिर पॅलेसमध्ये सादरीकरण. यावेळी खासदार उदयनराजेही खळखळून हसले.
महालक्ष्मी सरस बचत गट, स्वयंसहाय्यता समूह आणि महिला उद्योजकांसाठी नागपुरात राज्यस्तरीय प्रदर्शन सुरू. नागपूरकरांचा या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद. अवघ्या 6 दिवसात बचत गटांकडून तब्बल 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री. राष्ट्रीय स्तरावर अमरावतीचा सन्मान. भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरण महल्ले यांची नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्तीचे आदेश काढले. किरण महल्ले या भाजपा महिला मोर्चाच्या माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा. विरार पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या नारिंगी ब्रिजचं काम 92% पूर्ण. लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार. महापौर अजीव पाटील यांचा अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.